का चस्का देखना ना भूलिए. कल वाडा परिसर की खेळाडू या ठिकाणी कॅश प्राइज घेण्यासाठी यायचे. भावेश पवार 1000 रुपीज, पवन केने 1500 रुपये, किशोर 1000 रुपये आणि कपिल केने 500 कॅश प्राइज. फिर स्टेज वर यायचं आहे. नमित पगडे लगातार रिवर्स शॉट से खाते. एबी वॉरियर कॅश प्राइज घेण्यासाठी. चौके से खाता खुला है. नमित पगड़े का खाता खुला है टीम सावली 11 आरसीसी पेट का. 4 रन बिना कोई विकेट के. फिर रिवर्स खेलने की कोशिश, फॉलो किया वहां पर. ये भी विश्वनाथ जाधव है. इन्होंने भी घाट घाट का पानी पिया है और घाट घाट का पानी पिलाया. कॅश प्राइज या ठिकाणी सूरज खेडे एबी वॉरियर गोरसे बी स्वीकारताना शशांकजी ठाकरे सर आणि समीरजी गवाळे यांच्या शुभात या ठिकाणी कॅश प्राइज दिलं जाते. एबी वॉरियर गोरसे बी टीमला एक सुपर खेळ जे पारितोषिक आतिजी पार्टी यांच्या माध्यमातून आलो. एबी वॉरियर वेल डन, बेस्ट ऑफ लक. लॉन्ग वे शफल, लाउड शॉट फॉर एलबीडब्ल्यू. अंपायर सहमत नहीं. अच्छी बॉलिंग कर रहे हैं वहां पर विश्वनाथ जाधव, ब्लैक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट. विश्वनाथ जाधव बैकफुट पे गए, हल्के हाथों से गेंद को गैप में निकाल दिया है. पीछा कर रहे हैं खिलाड़ी जब तक के उठाते. 2 रन पूरे किए नमित पगड़े ने. 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ सावली 11 आरसीसी पेट का 6 पे पहुंचा है. 6 विदाउट लॉस. फर्स्ट ओवर इन प्रोग्रेस. यू आर वॉचिंग चैंपियन ट्रॉफी गांधरे. वेलकम ऑल ऑफ यू. द मैच बिटवीन सावली 11 आरसीसी पेट एंड गावदेवी धानियो. अच्छी गेंद विकेटों के ऊपर से गई. शफल किया था वहां पर. पहला ओवर बहुत ही कसा हुआ विश्वनाथ जाधव का, जिसमें केवल 6 रन आए. अगदी सुंदर षटक या ठिकाणी सर विश्वनाथ जाधवनं हाताळलंय. ज्या पद्धतीने त्याने पॉवर प्लेचं षटक असताना आणि समोर सलामीची जोडी मैदानामध्ये आहे तरी सुद्धा त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्चिक केल्या. एक चौकार आल्यानंतर पुरेपूर कमबॅक कशा पद्धतीने असावा त्याचं उत्तम प्रात्यक्षिक या ठिकाणी मात्र विश्वनाथ जाधवनं दाखवून दिलंय. गेंदबाजी के लिए मेरे ख्याल से नंदन विश्वकर्मा को मोर्चे पे लगाया गया है. देखिए मध्य रात्रि के लगभग 1:30 बजे हैं, लेकिन कोई भी अपनी जगह से हिल नहीं रहा है. ये है वाड़ा का क्रिकेट. ये है चैंपियन ट्रॉफी गांधरे का क्रिकेट. वाकई में यहाँ की ऑडियंस की सराहना करनी होगी. इस वक्त आकिब पटेल निजामपुरा ने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है. कमेंट्री पैनल को कहा है और चैंपियन ट्रॉफी गांधरे के सभी ऑर्गेनाइजर को कहा है. स्वागत है आकिब आपका. सोहेल शेख को वाइड यॉर्कर, नींद उड़ाती हुई पहुंची विकेट कीपर के पास. अगदी सुंदर चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला. म्हणजे ज्या पद्धतीने सर फलंदाजाला पाठलाग केला म्हणावं लागेल, कारण थोडेसे सफल झालेले तरी सुद्धा वाईड लाईनची परफेक्ट लेंथ. डॉट बॉल. पिछले मैच में भी कमाल की बॉलिंग की थी नंद विश्वकर्मा ने. फिर वाइड यॉर्कर. सोहेल थोड़ा लेट आ रहे हैं गेंद पर. नब्स पकड़ के गेंदबाजी करना. लाइन ऑफ अटैक इज एक्सीलेंट. नंदन विश्वकर्मा. सोहेल ने इस मरतबा गेंद को रिवर्स शॉट खेला है. गैप में गेंद ट्रैवल हो रही है. थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन. अगदी सर ज्या पद्धतीने पहिले 2 चेंडू हाताळले होते तिथेच तिसरा चेंडू सुद्धा हाताळलेला, परंतु या वेळेला सोहेल मात्र तयारीमध्ये होता. त्याने अगदी सुंदर स्विच हिटचा फटका आणि बॉलला मात्र पाठवून दिलं चौकाराकरिता 4. ये हमारे दर्शकों को बताया जा रहा है. हरीश माली साहब
बॉलर बैक ड्राइव साउली क्रिएशन के ओनर को दिखाया जा रहा था, हरीश बालवी साहब को दिखाया जा रहा था, जो टीम के ओनर हैं। इस मरतबा अंदर लगी है, गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ गई है, 1 रन। कळवा होता तिकडे आणि बॉल हातामध्ये कलेक्ट करत असताना फेक केली आहे. एक सिंगल या बॉलवर मिळेल सर. चौकार आल्यानंतर सुद्धा चांगला कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळतोय. देखिए हर टीम के पीछे एक बड़ा नाम है। आईपीएल तो 2008 में आया, लेकिन भिवंडी तालुका क्रिकेट में 1999 से टीमों के पीछे बड़े नाम रहे। अगदी सर आणि दोन्ही संघांच्या मागे एक एक नावं आपल्याला आता सुद्धा मोठी बघायला मिळतात. जे आपण दोन संघ इन ॲक्शन पाहतोय, सावली 11 पेठ आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय गावदेवी धानीव. नंदन विश्वकर्मा, नमित पगड़े को फिर रिवर्स खेलने की कोशिश, गेंद टिप्पा खाने के बाद बाहर गई। 2 ओवर की समाप्ति पे हम देखते हैं तो गावदेवी धानियों ने कसी भी गेंदबाजी की और केवल 11 रन आए। पिछला मैच एवी वॉरियर्स गुरसई बी ने जीता है, उससे पहले वेदांत 11 ढाकती डहानू अपना मुकाबला जीत चुकी है। ये तीसरी टीम रहेंगी, एक टीम चिट्टी के बलबूते पे आगे जाएंगी और 2 टीमों के बीच मैच रहेगा। फिर चोटी की टीम का मुकाबला होते होते सांदाना गेली रात। अगदी खरी गोष्ट आहे, कारण ज्या पद्धतीने सर अजून मॅचेस बाकी आहेत, परंतु त्या प्रेक्षकांची सर दाद द्यावी लागेल, जे अजून सुद्धा नहीं, आपल्या ये नहीं संख्येने- हटेंगे, जब तक हम नहीं हटेंगे ये नहीं हटेंगे। उनको पता है गुरसई बी भी खेलने वाली है, उनको पता है प्रीतम बाड़ी का जलवा देखना है। गेंदबाजी में विश्वनाथ यादव को कंटिन्यू रखा गया है, नहीं बॉलिंग में तब्दीली की गई है। अक्षय राजभर आए हैं, पहली गेंद वाइड है, डूबते को तिनके का सहारा, बुढ़त्याला कारी सा आधार, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 12 पे पहुंचा है। राजभर का बॉलिंग एक्शन बहुत चर्चित है, भारत के आरपी सिंह से मिलता जुलता उनका बॉलिंग एक्शन है। इस मरतबा गेंद को ड्राइव किया बहुत ही खूबसूरती के साथ, लेकिन कमाल की फील्डिंग, चीते की तरह झपटे हैं 2 रन पूरे के बल्लेबाज सोहेल शेख ने। इन 2 रन से 14 पे पहुंचा है स्कोर सावली 11 आरसीसी पेट का। 14 या अंकावर धावसंख्या या ठिकाणी जात असताना यावेळेला जर का पाहिलं तर लोवल फुलटॉस स्वरूपातला बॉल होता, ज्या बॉलला कुठेतरी लॉंगॉनच्या रिझनमध्ये खेळून काढला आणि त्या बॉलवर वेगानं विश्वनाथ जाधव जिथपर्यंत पोहोचला तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या. अक्षय राजभर फिर वाइड यॉर्कर खोद के निकालने की कोशिश, गेंद स्लिप में रन लेना चाह रहे हैं, तिलमिला रहे हैं वहां पर पगड़े, लेकिन गेंद को सफाई से पकड़ा था पीछे। अगदी 2 ते 3 खेळाडू ज्यांच्यामध्ये कंटिन्युअसली फंबल त्या ठिकाणी बघायला मिळालेली, परंतु धाव घ्यायची या ठिकाणी रिस्क घेत नाहीयेत. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की त्यांची विकेट किती महत्त्वपूर्ण आहे. आणि अजून एक या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉट बॉल येत असताना अजून एक निर्धाव चेंडू येतोय. राजभर कमाल के गेंदबाज है, अच्छा बॉलिंग एक्शन है उनका। सोहेल थोड़ा ऑफ कलर लग रहे हैं बल्लेबाजी में, बुझी बुझी सी बल्लेबाजी लग रही है, लेकिन कभी भी गेयर बदल सकते हैं। फुल टॉस गेंद, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, लॉन्ग ऑफ पे जाकर कैच को पकड़ा है और तीसरे अंपायर की मदद अंपायर ने स्वयं पूछा है, स्वयं अंपायर ने पूछा है लास्ट वन वाज ओवर वेस्ट हाइट और नॉट। देखना है कि तीसरे अंपायर को जब डिसीजन दिया जाता है तो बल्लेबाज का जो कलेंजा है वो हलक में आके अटक जाता है।
दूध और पानी का पानी होने की तैयारी में. इट्स अ फेयर डिलीवरी. सोहेल शेख इज आउट. महत्वाचा खेळाडू सोहेल शेख यावेळेला मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतत असताना लॉंगऑफच्या रिझन मध्ये त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता, ज्याने मात्र खूप अप्रतिम कॅच कंप्लीट केली आहे. मंगेश यादव स्वतः त्या ठिकाणी होते, ज्यांनी मात्र ही कॅच कॅरी केली आहे. प्रकाश झोतामध्ये अशा पद्धतीच्या कॅचेस घेणं थोडंसं अवघड असतं, परंतु खूप सुंदर कॅच कॅरी करत असताना धावसंख्या 14. बिल्कुल सही कहा आपने. अंडर फ्लड लाइट कभी भी स्कायर कैचेस आसान नहीं रहते, लेकिन बढ़िया कैच लिया. पहला झटका लगा है. स्कोर इस वक्त अभी भी रुका हुआ है 14 रन. 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नए बैटर बंटी जोशी आए हैं. बंटी जोशी सामना कर रहे हैं राजभर का. राजभर भी तय करके आए हैं कि रात भर रहेंगे वाड़ा में. अगदी खरी गोष्ट आहे, आज तयार दिशी आलेत. फिर यॉर्कर की भरमार कर दी है वहां पर. मानो लग रहा है कि कोई कॉइन रख रहे हैं जिस पर गावदेवी स्पोर्ट धानियों के गेंदबाजी कर रहे हैं. इट हैज बीन अ ग्रेट बॉलिंग फ्रॉम अ धानियों बॉलर एंड फील्डिंग हैज बीन आउटस्टँडिंग. अगदी सर, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी बघायला मिळाली आहे एका लाईन आणि लेंथवर, फलंदाजाची कमजोरी मिळाली आहे. फिर यॉर्कर थी. कमाल की बॉलिंग. देखिए राजभर की बॉलिंग रात भर अगर आपको अच्छी लग रही है तो तालियां होना चाहिए. दिस इज द ग्रेट फास्ट बॉलिंग फ्रॉम राजभर. रातों के कातिल राजभर से परेशान. अच्छी गेंद, क्रॉस बैटेड स्ट्रोक, बीट किया. क्या गजब का ओवर किया है. 3 ओवर की समाप्ति पे रन बनाना बहुत ही मुश्किल हो रहा है. 14 रन 1 विकेट. 3 षटकं संपलीत आणि फक्त 14 धावा स्कोर कार्डवर. ज्या पद्धतीने सर पहिल्या षटकामध्ये विश्वनाथ जाधवनं गोलंदाजी केली, दुसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाजी करताना पाहिलं ज्या गोलंदाजाला त्याने सुद्धा तशीच, आणि या षटकामध्ये अक्षय सुद्धा. देखिए कोई मिडल कॉन्फ्रेंस नहीं होंगी, तुरंत ही फील्डिंग लगाना है. गावदेवी धानू चला रे बाबा. इचारन जिंदगी खपली, आवड भूमी लनले तवर सुकट खपली. अगदी सुंदर या ठिकाणी मात्र शेरशायरी आपल्याला ऐकायला मिळाली. सिद्दीक भाबे सर आज या मॅचच्या माध्यमातून, या टुर्नामेंटच्या माध्यमातून या ठिकाणी जॉईन झालेत. अगदी सातत्यपूर्ण एक इंग्लिश असू द्यात, हिंदी असू द्यात, मराठी असू द्यात, या तिन्ही लँग्वेजमधनं खूप सुंदररित्या कॉमेंट्री करणारं हे व्यक्तिमत्व आहे. सुंदर चेंडू. लग रहा है कि हर गेंदबाज ये तय करके आया है कि यॉर्कर गेंदे ही करेंगे. क्या कमाल का वाइड यॉर्कर जय विश्वकर्मा से. आपकी बाहर निकाल दिया है, लेकिन फील्डर मौजूद हैं और निमित पकड़े गए शॉर्ट फाइन लेग पे. अगदी सर स्ट्रगल चालू आहे. तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख करत होते या ठिकाणी सावली 11 पेटचा, रातो के कातिल, परंतु कातिल गोलंदाजी आपल्याला कोणाची बघायला मिळते तर ती धानिवकरांची आज बघायला मिळते. आपने सही आकलन किया. रातों के कातिलों के सामने कातिलाना गेंदबाजी, बहुत ही तीखी गेंदबाजी, और तमाम जो इनके गेंदबाज हैं वो काफी तीखे तेवर दिखा रहे हैं अपने गेंदबाजी के. इस मरतबा गेंद को खेल दिया है गैप में, कोई मौका नहीं है. हालांकि बहुत बढ़िया एफर्ट है वहां पर, पैरों से वहां 2 रन सेव किए.
कमाल की गेंदबाजी हो रही है, कमाल की फील्डिंग हो रही है, काफी तीखे तेवर। तीसरे अंपायर को पूछा है कि क्या चौका था डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। क्या गावदेवी धानियों के गेंदबाज ऐसे ही तीखे तेवर दिखा रहे हैं जिस तरह चैंपियन ट्रॉफी में रितिका के देवरों ने कमाल किया था। अगदी सर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की या हंगामातील या वर्षीची चॅम्पियन ट्रॉफी भारताकडे आली आहे आणि ज्या पद्धतीने भारतीय संघाने खेळ केलेला तसाच मात्र या ठिकाणी करत असताना एग्जैक्टली भारत के सामने तो सभी बेबस रहे। क्या पाकिस्तान, क्या ऑस्ट्रेलिया, क्या न्यूजीलैंड, क्या साउथ अफ्रीका। मेरा अपना मानना है कि एक और टीम बनेगी और वो भी खेलेंगी। अंपायर्स कॉल है क्योंकि लीगल एविडेंस नहीं मिल रहे हैं टेक्निकल टीम की तरफ से। अंपायर्स कॉल, इट्स अ फेयर, 2 रन। अच्छा स्वीप शॉट लगाया था। इस मरतबा स्वंग कर दिया है, भिंगड़ी शॉट है, गेंद स्क्वायर लेग के ऊपर, 6 रन। क्या कमाल का कनेक्ट किया था, जोरदार। ये देखिए, ये भिंगड़ी था, कमाल का स्ट्रोक, घुटना टेक और सिक्सर देख। स्कोर उछलता हुआ पहुंचा, अब सिक्सर से सहारा मिलता हुआ। इस शॉट को खेला है तनवीर ने। तनवीर अच्छा ट्राई पे, डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी 2 रन कम से कम तो ले लेंगे तनवीर। देखिए, तनवीर कहते हैं रोशनी को, और इतनी अच्छी रोशनी है चैंपियन ट्रॉफी में, तो तनवीर की भी बल्लेबाजी चल रही है। 3 गेंदों में 10 और कुल मिलाकर स्कोर 24। वेलकम बाउंड्री आली आहे सर, असं म्हणावं लागेल। जय विश्वकर्मा। देखिए, देर रात के जो मैचेस रहते हैं उनका हम आकलन नहीं कर पाते, कभी बहुत कम स्कोर भी बनना मुश्किल होता है। इस मरतबा खड़े खड़े खेला था, गति परिवर्तन था, नहीं पहुंच पाए, कवच में हाना चरी, और अब की बार तनवीर रनआउट। धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र तन्वीरला माघारी परतावं लागलंय। भलेही सर कॅच उडलेली कॅच घेण्यामध्ये यश आलेलं नव्हतं, परंतु त्यानंतर जय विश्वकर्माने खूप चांगली फेक केली आणि अष्ट्यांच्या मागे विश्वनाथ जाधवनं तेवढंच चांगलं कलेक्शन केलं आणि धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र खेळाडू बाद झालाय। 4 ओवर 25 रन और 3 विकेट। सर ये ढोल ताशा भी ऑलराउंडर दिखता है, सबके लिए बजा रहे हैं। सर 4 षटकं झाली आहेत आणि 4 गोलंदाज वापरले गेलेत आणि 4ही गोलंदाजांनी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे। मग कोणत्या गोलंदाजाला परत गोलंदाजी मार्कवरनं आणलं जाईल? देखिए, राजभर को ही वो गेंदबाजी देंगे क्योंकि पहले मैच में भी अक्षय राजभर ने कमाल की बॉलिंग की थी। सबसे बड़ी बात है कि जय विश्वकर्मा और विश्वनाथ जाधव, ये 2 ऐसे खिलाड़ी हैं, स्वयं खेलते भी हैं और पूरी टीम को खिलाते भी हैं। अक्षय राजभर बंटी जोशी के लिए, फिर यॉर्कर, वाइड यॉर्कर, परेशान हो गए बल्लेबाज, मानो कोई कॉइन रखा है जिसपे गेंदबाजी कर रहे हैं राजभर। अगदी सर, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अगदी सुंदर, काबिले तारीफ, उल्लेखनीय कामगिरी या ठिकाणी मात्र करावी लागेल या गोलंदाजाची अक्षय राजभर। फर्स्ट टाइम मैं देख रहा हूं लगभग 50-60 मैच के बाद के बंटी जोशी जैसा खिलाड़ी 4 डॉट गेंदे खेला है। अब की बार छोड़ दिया, अंपायर मुड़े वाइट। 1 रन से स्कोर 26 पे पहुंचा है। साउली 11 आरसीसी पेट का।
इस मरतबा स्लॉक कर दिया है, हवा में गेंद, फील्डर है बंटी जोशी, 0 पे आउट। बंटी जोशी बिना कोई खाता खोले डक पे आउट होके जा रहे हैं। सूरज पाटिल, इनिंग ब्रेक्स में आप चिट्टियां उड़ा सकते हैं, चिट्टियां ही उड़ाना है ना। कौन सी टीम आगे जाएंगी उसके लिए चिट्टी उड़ेंगी कि कुछ और है? ये आदमी भी आजकल मुंबई की स्लो लोकल की तरह स्टेशन पे भी रुकती है और सिग्नल पे भी रुकती है, लेकिन होशियार बहुत है। किसी ने इनसे कहा कि तारीख क्या है, आधा दर्जन, 1 दर्जन, 2 दर्जन, पूछा ये क्या है, 6/12/2024। बढ़िया ड्राइव ऑफ वाली पे लेकर गेंद लॉन्ग ऑफ पे पहुंची, 1 रन। बॉलिंग इतनी कसी हुई हो रही है, इतनी चैनल में बॉलिंग हो रही है कि बल्लेबाज बेबस नजर आ रहे हैं। और जिस टीम को भी फायनल में पहुंचना है तो चॅनल में रहना ही होगा। अगदी, परंतु सर ज्या पद्धतीने गोलंदाजी खूप सुंदर, कारण भेदक मारा काय असतो त्याचं खूप चांगलं उत्तम उदाहरण या इनिंगमधनं या ठिकाणी मात्र गावदेवी धानिव संघानं दिलंय। एका लाईन आणि लेंथवर फलंदाजाची मिळालेली एक कमजोरी आणि कंटिन्युअसली त्यावरच अटॅक करतायत। बिल्कुल सही कहा आपने, रूम नहीं दिया है और बल्लेबाज को जब रूम नहीं मिलता है तो धूम नहीं मचाता है। नक्कीच यात काही शंका नाही आहे। राजभर जिशान शेख के लिए, जिशान गेंदबाजी में कमाल कर चुके हैं। आते ही बल्ला घुमाया, बल्ले के अंदर लगी, स्क्वायर लेग पे कोई नहीं है, दूर से खिलाड़ी पहुंच रहे हैं, 2 की कॉल है और आराम से पूरे करते हुए इन 2 से स्कोर आगे बढ़ता हुआ सावली 11 आरसीसी पेट का केवल 29 धावा सर फक्त आणि फक्त स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात आणि अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे। 2 चेंडूमध्ये एखादा जर का मोठा फटका आला ना तर फायटिंग टोटल या ठिकाणी नक्कीच सावली 11 पेट संघ नक्की उभारेल। राजभर फिर वाइड यॉर्कर। आज की रात तो लोग कहेंगे वात आज नहीं वाराज। 1 रन और आता है स्कोर में, 30 पे पहुंचा है स्कोर। आखरी गेंद है, शेवटचा अंतिम 1 चेंडू सर आता इथून शेष आहे या पहिल्या इनिंग मधील आणि धावसंख्या आपण पाहिली तर 30 या अंकावर आहे। आतापर्यंत 4 गडी बाद झालेत आणि 30 धावा स्कोर कार्डवर आणि त्याचं श्रेय जर का सर आपण बोलायला गेलो तर जाते ते म्हणजे या गोलंदाजीला। 30 कोई भी बल्लेबाज हाथ नहीं खोल पाया सिवाय तनवीर के। डॉट गेंद है नहीं, वाइड, 31 रन। देखिए, विश्वनाथ जाधव एक ऐसा क्रिकेटर है जिसके दिमाग में हमेशा क्रिकेट चलता रहता है, क्या करना चाहिए। जीत हार क्रिकेट का पहलू है। कटर, ये तो कमाल की कटर गेंद थी और यहाँ पे बैट्समैन रन भी नहीं क्योंकि डेड हो चुकी थी गेंद, विकेट कीपर के हाथ में गई थी। तो कुल मिला के रन बने 31। 32 की चुनौती। चलते हैं, इस सेकेंड इनिंग में आपके साथ रहेंगे प्रमोद शिडगे जी, लेकिन चलते सूरज पाटिल के पास चिट्ठी आई है, लेकिन किसके नाम की चिट्ठी है ये देखने के लिए सूरज पाटिल के पास। थँक्यू सर। या ठिकाणी पाहता चॅम्पियन ट्रॉफी 3rd राऊंड लॉस पाडले जात आहेत। कोणाला बाय मिळणार आणि कुठली मॅच लागणार? यो यो चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 नवचैतन्य स्पोर्ट गांधरेकरांची स्पर्धा
आणि तिसऱ्या राऊंड मध्ये चॅम्पियन ट्रॉफी आजच्या नाईट मधील बाय मिळते. वेदांत 11 धाकटी डहाणू संघाला बाय मिळते तिसऱ्या राऊंड मध्ये. आणि मॅच लागेल विनिंग टीम वर्सेस एव्ही वॉरियर्स गोरसाय बी. Or to come box. भेटला का रे? कुठं होता? चला. थँक्यू व्हेरी मच सिद्दीक भावे सर. यांचा आवाज आपण ऐकतायत या आजच्या रात्रीमध्ये. नमो चैतन्य स्पोर्ट्स गांधरे आयोजित आपण पाहताय चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 3 डे 5 मध्ये आपण पोहोचलेलो आहोत. उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस, शेवटची रात्र ऑल इंडिया ओपन. आणि आज एक गाव एक खुला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना दोन्हीही परफेक्ट ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला विश्वनाथ जाधव, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर धानिव गावाला पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजेच विश्वनाथ रोहिदास जाधव. विशूला आपण पाहतायत. एका साईडला अक्षय राजभर, एक धानिव एक्सप्रेस म्हणून जो गोलंदाज ओळखला गेलाय. अतिशय चांगल्या पद्धतीने, ज्या पद्धतीने अक्षय राजभरने 2 षटका हाताळली आणि परिपूर्ण प्रतिस्पर्धी संघ सावली 11 RCC पेठ या टीमला परिपूर्ण जखडवून ठेवलं गेलं. नमित पगडे सारख्या एक मादप्पर खेळाडूला त्याने थांबून ठेवलं, नच बलियेचा रस्ता दाखवला. बंटी जोशी सारख्या फलंदाजाला त्याने मात्र जखडवून ठेवलं, त्याला सुद्धा थिरकायला भाग पाडलं. आणि त्यानंतर तन्वीर बराच वेळ राहिला, त्याच्या बॅटमधून मात्र आपण पाहिला धावांचा वेग 11 धावांचा पाहायला मिळाला. चला, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. शिवाजी गायकर मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया वेलकम. आमच्या समवेत आहेत अद्वर शेलार, यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. अद्वर वेलकम. थँक्यू सर. या ठिकाणी आमच्या समवेत या समालोचन कक्षामध्ये प्रमोद शेडगे सर या ठिकाणी जॉईन आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मॅचकडे जाऊयात. विजयाकरता गरज आहे 32 धावांची. 32 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. निखिल भोईर अँड ऑल टीम, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. व्यासपीठावर उपस्थित झालेले मान्यवर, संपूर्ण आमचे आयोजकांची मांदियाळी. त्यामध्ये आपण पाहिलं ड्रेस खऱ्या अर्थानं टी शर्ट्स कलरफुल पाहायला मिळतात. हरिजी पालवी सावली क्रिएशनच्या माध्यमातून सुंदर ट्रॉफीज अगदी मॅन ऑफ द सिरीजच्या बाजूलाच आपण पाहतात. बाईकच्या बाजूला एक सुंदर ट्रॉफी आपण समोरच पाहू शकाल. राहुलजी माळी सर, एक अतिशय मास्टर माइंड म्हणून ज्यांची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. वेगवेगळ्या ट्रॉफीज आपण सातत्याने पाहिलेल्या आहेत. तो प्रवास आपण पाहिला अमेरिकेपासूनचा असेल. ISPL ट्रॉफी, सुप्रीमो ट्रॉफी हे सातत्याने आपण पाहिलेत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. पुन्हा एकदा बॉलर तयार, गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल वेगवान होता, सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. अक्षय राजभर आणि विश्वनाथ जाधव अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. बंटी जोशीचा पहिलाच बॉल डॉट. अगदी पहिल्या बॉलवर जर का पाहिलं तर शरीरापासून थोडासा लांब खेळण्याचा प्रयत्न होता आणि डॉट बॉल येत असताना विश्वनाथ जाधवच्या विपक्षामध्ये. सर 32 धावा डिपेंड करायचे तर अशीच गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. ॲब्सोल्युटली राईट. चांगला बॉल होता, मात्र सरळ चेंडूला यावेळेला एक्झिक्यूट केलंय. फाईन लेगला
एक धमाकेदार कणखर चौकार 4 रन. सुस्वागतम चॅम्पियन्स ट्रॉफी 4. वेलकम बाउंड्री सर येत असताना या ठिकाणी डावाची सुरुवात केली आहे. खातं खोललं गेलंय ते म्हणजे चौकाराच्या रूपातनं. कारण विश्वनाथ जाधव याच गोष्टीकरिता या खेळाडूला ओळखलं जातं. जशा पद्धतीचा तुम्ही बॉल हाताळाल तशा पद्धतीचा फटका खेळण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहे. एक्झॅक्टली आपण पाहतायत बंटी जोशीच्या वेगेचा फायदा उचलत असताना पाहायला मिळाला. फक्त चेंडूला दिशा दिली आणि सरळ चेंडू फाईन लेगला जात असताना पाहायला मिळतोय 4 रनसाठी. इथून रेडी नव्हते हे मात्र विश्वनाथ जाधव आणि त्यामुळे आपण पाहतायत पंच डेड बॉल घोषित करतायत. त्यांनी प्ले केलं नव्हतं. बंटी जोशी एका साईडला आपण पाहतायत बऱ्याच वेळेला आमने सामने, बऱ्याच वेळेला एकाच संघामध्ये भरपूर वेळा आपण ऑल इंडिया ओपन हे मात्र सातत्याने क्रिकेट चांगलं पाहायला मिळतं आणि हे मैत्रीपूर्ण संबंध असतात. क्रिकेट या खेळाने अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ कोणता आहे तर तो आहे क्रिकेट. चेंज ऑफ पेस, इनसाइड आउटचा फटका खेळण्याची तयारी जरूर दाखवली गेली होती. तत्पर होते एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू निघून चाललाय आणि तत्पूर्वी विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून 2 रन येत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. सर याच गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो की विविध फटके त्याच्या भात्यामध्ये आहेत. गेला बॉल आपण पाहिला तर कुठेतरी लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये खेळले होते. हा बॉल जर का पाहिला तर कव्हरच्या रिझनमध्ये खेळले आणि या बॉलवर 2 धावा कन्वर्ट केल्या. ऑन साइडला स्ट्रेट बॅक शॉट पाहायला मिळतोय विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून. प्रेक्षकांना मालामाल होण्याची संधी होती, ती संधी मात्र यावेळेला गमावली. षटकार, चॅम्पियन्स ट्रॉफी, सिक्सर. अगदी सुंदर यावेळी मात्र फटका बघायला मिळाला. बघा लाईव्ह स्क्रीनवरनं आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल कशा पद्धतीने या ठिकाणी विश्वनाथ जाधवनं जो फटका या ठिकाणी मात्र सजवला खूप सुंदर. सरळ बॅटचा वापर जरूर करण्याचा प्रयत्न केला होता. परफेक्ट या वेळेला बॅटचं मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. एलिव्हेशन तेवढं मिळालं नाही. खडे खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. फलंदाज फसतोय. बंटी जोशीला मिळते पहिली विकेट. 12 पहिला धक्का गावदेवी धान्यू टीमला. अगदी सर जर का आपण त्या ठिकाणी पाहिलं तर बघा पुन्हा एकदा थोडेसे शफल झाले. त्यानंतर आवाज खूप चांगला आलेला परंतु बॅट हातामध्ये कम्प्लिटली फिरली गेली आणि त्या ठिकाणी जो खेळाडू होता त्याने कुठल्याही प्रकारची चूक न करता अगदी साधा सोपा झेल त्या ठिकाणी कॅरी केला आणि विकेटचं पतन झालंय. विश्वनाथ जाधव मोठा हादरा, बिग ब्लो आणि त्याची जागा सांभाळण्याकरिता मैदानामध्ये जय विश्वकर्मा दाखल होतोय. जय विश्वकर्मा एक शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. एक सेन्सेशनल क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आपण पाहताय. 24 ते 25 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत. नंदकुमार पाटील यांना सुद्धा आपण पाहतायत भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलेले आहेत. युवा क्रांतीपासूनचा जो या खेळाडूंचा प्रवास जो सुरू झाला MRIच्या बॉलपासून तो आत्तापर्यंत थांबता थांबेनासा झाला आहे. आणि आजच्या दिवसात आपण नंदकुमार पाटील यांची फिटनेस पाहिली. आपण सर्कलमध्ये त्यांनी चेंडू स्टॉप केला होता अगदी वाखाणण्याजोगे पाहायला मिळाला. वावेघरचं मैदान आणि वावेघरच्या मैदानात एक बॉल 4 रनची गरज असताना मात्र तिथे षटका ठोकला होता आणि तिथून मात्र आपण पाहिलं टायगर अभि जिंदा आहे हे मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय विश्वकर्मा 12 आतापर्यंत अशी स्थिती पाहायला मिळते. 5 बॉलच्या समाप्तीनंतर बंटी जोशी फुल टॉस बॉल जरूर होता परंतु इथून पंच वळतायत. यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना सौरभ अडकमोळ यांच्या माध्यमातून आतापर्यंत पंचांचं यावेळेला कौतुक करावं लागेल. अद्वर 2 लाखाची स्पर्धा, चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतायत. वेगवेगळे खेळाडू, वेगवेगळे संघ, तो दबाव यावेळेला स्वीकारून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. फेअर डिसिजन जे असतं ते मात्र कसं असावं हे दाखवून दिलं गेलंय. अगदी सर यावेळेला मात्र फटका चांगला पुल करत असताना बॉलला पाठवून दिलंय. सरळ 1 बाउन्स टू बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा अगदी दर्जेदार स्ट्रोक. यावेळी मात्र जय विश्वकर्माच्या बॅटमधनं चौकार 4. सर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करत होता की पंचांची कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून खूप महत्त्वपूर्ण राहिली आहे आणि स्वतः खेळाडू आहेत आणि खेळाडू असताना तुम्ही जेव्हा पंचांच्या भूमिकेमध्ये जाता तेव्हा तुम्ही गेमला एन्जॉय सुद्धा करत असता आणि तुमचं तेवढं बारकाईने या संपूर्ण स्पर्धेवर लक्ष असतं आणि या स्पर्धेमध्ये तीच गोष्ट आपल्याला संपूर्ण पंच आहेत. अमर पाटील असू द्यात, सौरभ अडकमोळ असू द्यात, हसमुख पाटील असू द्यात, दिनेश राऊत असू द्यात. त्यानंतर या स्पर्धेकरिता एक स्पेशल पंच सुद्धा आपण पाहिले कैलास गवळी यांना
अगदी या पाचही जणांची कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत ही चॅम्पियन्स ट्रॉफी यशस्वी करण्यामागे खूप महत्त्वपूर्ण राहिली आहे. ॲब्सोल्युटली राईट. ज्या पद्धतीने तुम्ही वर्णन केलं निखिल भोईर यांना हे श्रेय जाईल. त्यांनी सांगितलं मात्र आपण पाहतायत की अशा प्रकारचे दर्जेदार पंच वाड्या तालुक्यामध्ये व्हायला हवेत आणि वाडा तालुका आता मात्र क्रिकेटमध्ये थोडंसं जे मात्र पाठीमागचं क्रिकेट आपण पाहिलं होतं मध्यंतर ते थोडंसं कुठेतरी आपण पाहिलं की डेव्हलपमेंट झालं नव्हतं आणि पुन्हा एकदा मात्र निरंतरता आता क्रिकेटमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते आणि हे व्हायला हवं. जर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ग्रामीण भागातील खेळाडू जर पुढे जात असतील, शहरी भागातील खेळाडूंना टक्कर देत असतील तर डेफिनेटली अशा प्रकारच्या स्पर्धा जर झाल्या तर डेफिनेटली कुठेतरी चांगलं क्रिकेट अजून आपल्याला पाहायला मिळेल आणि खेळाडूंची प्रगतीसुद्धा होताना पाहायला मिळेल. अगदी सर, या हंगामामध्ये असू द्या गेल्या हंगामामध्ये असू द्या वाडा तालुक्यामध्ये अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट बघायला मिळाल्या. नाईट क्रिकेटचा सुद्धा आपण हा दुसरे टुर्नामेंट पाहतो. एक आपण SP बिलोशी पाहिली आणि चॅम्पियन्स ट्रॉफी दुसरी आहे. हलक्याशा हाताने अपील जरूर केली गेली होती. अक्षय राजभर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. आता इथून जर आपण पाहिलं तर विजयासाठी 14 रनची आवश्यकता. लेट टू लेट बट ॲप टू डेट डिसिजन अमर पाटील यांच्या माध्यमातून लेग बायचा इशारा येतोय. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना सेबाच RCC पेठ राजावलीच्या मैदानात सुद्धा हा संघ दाखल झाला होता. ऑन साईडला खेळला गेलाय. हुकचा फटका. कोणी फिल्डर नाहीयेत. सरळ चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. गुड शॉट. अगदी सुंदर फटका यावेळी मात्र बघायला मिळाला. स्लोवर चेंडू होता परंतु सर परफेक्ट वाट पाहिली या बॉलची आणि त्यावेळेला मात्र जय विश्वकर्मानं या बॉलला धाडून दिलं चौकारामध्ये. आणि आजच्या दिवसात एक ठिकाणी सर क्वालिफाय होऊन इथपर्यंत धानिव संघ पोहोचलाय. म्हणजे दिवसाचं सुद्धा संपूर्ण दिवसभर तुम्ही क्रिकेट खेळून रात्रीच्या क्रिकेट करिता सुद्धा पोहोचता. त्याची स्वरूपात या वेळेला काय स्विचिटचा फटका. क्लास ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. बाणासारखा वेगवान. सरळ चेंडू निघून जाईल. 4 रन करिता चौकार. ही जय विश्वकर्माची ताकद आहे. ही ओळख आहे. मॅग्निफिसंट टायमिंग. म्हणजे सर धानिव संघ खूप वेळा जेव्हा अडचणीमध्ये असतो ना तेव्हा सातत्याने या खेळाडूकडे नेहमी आशाभूत नजरेनं त्यांचा संपूर्ण संघ पाहतो आणि त्याच्याकडे सुद्धा अनुभवाचा साठा आहे जो खेळाडू आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या संघाची ही भिंत आहे. जय विश्वकर्मा आपण पाहतायत कोणत्या सिच्युएशन मध्ये कसं खेळायचं आहे हे सातत्याने त्यांनी दर्शवून दिले. संघाची धावसंख्या 26. शैबाज विकेट घेण्याच्या शोधामध्ये. चांगला फटका. ऑन साईडला फिल्डर येत आहेत. शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉफ्ट. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 27. 27 वर जाऊन पोहोचले गेले. 27 ला 1 विजयासाठी आता 5 रनची आवश्यकता आहे. आज सकाळच्या सत्रात कामनच्या क्रीडा नगरीमध्ये खेळत असताना आपण पाहिलं ऐशा जे मैदान आपण पाहत आहेत जिथे कामन प्रीमियर लीगचा थरार होतो. महाराष्ट्रातील नंबर 1 लीग फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा ओळखली जाते आणि त्याच मैदानात आज क्वालिफाय झाले. गावदेवी कोल्ली चषक जे आपल्याला पाहायला मिळालं चिंचोटी. आणि इथे आपण पाहतायत फलंदाज बाद होताना लेग बिफोर विकेट. पायचीत पकडला गेला. अखेरकार शैबाजला मिळाली विकेट. फलंदाज बाद. विकेट डाऊन. यावेळी मात्र विकेट गमवावी लागली आहे. अक्षय राजभर परफेक्ट यष्टांच्या मधोमध सापडले आणि खेळाडू मात्र बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय. आणि आता मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरिता आपण पाहू शकाल अगदी स्वतः नंदकुमार पाटील फलंदाजी करण्याकरिता मैदानामध्ये दाखल झालेत. आपण सांगू शकतो सर गावदेवी धानिव या संघाचे आधारस्तंभ आणि या टेनिस क्रिकेटमधील एक दिग्गज पॅकर त्यानंतर एक यशस्वी आयोजक आणि समाजसेवक आपण मैदानामध्ये पाहतोय. नाव आहे नंदकुमार पाटील. निश्चित स्वरूपात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सुद्धा ज्यांच्याकडे आपण पद पाहिलं SEO स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि तेच मात्र नंदकुमार पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे. 27 ला 2 धक्के बसले गेले 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तत्पूर्वी आपण प्रीतम पाटीलकडे वळूया. या आपण एक सुमधुर संगीत ऐकूया. आज पण आपण 4 ला घरी जातो. रोज सर तुम्ही इथं नाही
पाच रनची आवश्यकता. बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं अप्रतिम भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय. चॅम्पियन्स ट्रॉफी ऑन साईडला सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. गुड टायमिंग. जय विश्वकर्मा फिनिशिंग टच करत असताना पाहायला मिळतोय. सावली 11 RCC पेठ टीम या ठिकाणी उपस्थित झाली. पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ दाखवला आणि इथून आपण पाहताय त्यांचा प्रवास या ठिकाणी समाप्त होत असताना सोहेल शेख, बंटी जोशी, नमित पगडे, तन्वीर सिद्धेश, जिशान या सर्वांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि हँडशेक करण्यासाठी आपण पाहतायत विश्वनाथ जाधव आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. मॅच या ठिकाणी फिनिश झाली आहे, विजय झाली आहे टीम. आपण पाहू शकाल लाईव्ह स्क्रीनवरनं या ठिकाणी मॅचची समरी बघायला मिळते. तन्वीर चांगली फलंदाजी करत होता, मात्र धवचित झाला आणि त्यानंतर मात्र संघाची जी डगमगता होती ती कंटिन्यू चालू राहिली. थोडेसे निर्धाव चेंडू नमितच्या विपक्षामध्ये जास्त हाताळले गेले. सोहेलला तेवढासा टायमिंग करता आला नाही, परंतु जय विश्वकर्मा सेकंड